नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. आपण आलेलो होतो आज काशी या ठिकाणी. काशीला आल्याच्या नंतर बाबाचं दर्शन घेतलं नाही म्हणजे माणसाच्या जीवनाचा काही अर्थच नाही. आता काशीची माहिती मी तरी काय देणार, तुम्हा सर्वांना तर काशीचं माहितीच आहे. जास्त उशीर न करता निघालो होतो मी काशीचं भोले बाबाचं दर्शन घ्यायला जाण्यासाठी. आमची मित्रमंडळी भोले बाबाचं दर्शन म्हटल्यावर नाही म्हटलंच नाही कोणी, सगळी गँग निघाली होती. मग काय टोटो धरले निघालो होतो गाया घाटला जाण्यासाठी. गाया घाटला जात असताना आमच्या रिक्षामधला आनंद तर मस्त होता. बाबाचं दर्शन घ्यायचं म्हणलं तर सगळ्यांनाच आनंद. भोले बाबाचे किती मोठे फॅन आहेत तुम्हाला सांगायची गरजच नाही. भोले बाबा म्हणजे बाबा, देव को देव महादेव. मग काय डिगंबर मामा सोबत गप्पा मारत मारत निघालो होतो आम्ही गाया घाटला जात असता. फायनली पोहोचलो तुम्ही गाया घाटला. गाया घाटला पोहोचल्यानंतर माझं मन तर एवढं तृप्त झालं होतं घाट बघून. या ठिकाणी संध्याकाळी आरती बघण्याचं महत्व खूप भारी बरं का मित्रांनो. आरती अशी गंगेची आरती अशी करताना मित्रांनो, जे बघून माणसाचं मन असं प्रसन्न होतं ना, ते बघण्यासारखं आहे मित्रांनो. इथं आल्याच्या नंतर काशीला गाया आपलं गंगा घाटला येऊन गंगाची आरती बघितली पाहिजे मित्रांनो. आरती बघण्यासाठी तर मस्त मजा येत असते. मग काय आम्ही धरली फायनली बोट आणि निघालो होतो भोले बाबाचं दर्शन घ्यायला जाण्यासाठी. दर्शनाला जात असताना तर सगळे मस्त एन्जॉय करत होते. एन्जॉय म्हणजे हात खुळा जळगा धुळा असतो मित्रांनो. सगळे ड्रायव्हर मित्रमंडळ होते आमचे, संतोष मामा, मी, दिगंबर भाऊ, लोखंडे पाटील, एमपीचे ड्रायव्हर, ते सगळे मस्त मजा करत निघालो होतो. तर म्हटलं चला एक छोटस क्लिप काढू. मस्तपैकी एक रील शूट केल्याच्या नंतर पोहोचलो होतो आम्ही सिंधिया घाट या ठिकाणी. सिंधिया घाटला मस्तपैकी जहाज सोडले आम्ही तिथं आणि मित्रमंडळी घेऊन निघालो होतो भोले बाबाचं दर्शन घ्यायला जाण्यासाठी. भोले बाबाचं दर्शन घ्यायला जात असताना आम्हाला भेटला मणिकर्णिका घाट. या घाटावरती वर्षातले 365 दिवस निस्ते प्रेत जळत असते मित्रांनो. या ठिकाणचं पण वैशिष्ट्य खूप. इथं आल्याच्या नंतर दर्शन घेतल्यावर माणसाच्या जीवनाला भारी वाटतं. इथे येऊन दर्शन घेतलंच पाहिजे मित्रांनो. मग काय तिथलं दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो आम्ही मंदिराच्या दिशेनं. मंदिरात आल्याच्या नंतर बघितलं तर इथं खूप गर्दी होती मित्रांनो. गर्दी असल्या कारणात आपण काही सगळे नाही बोलले, ते म्हणलं आपण बाहेरून दर्शन घेऊ. बाहेरून दर्शन घेऊन सुद्धा मनाला एवढं प्रसन्न वाटलं मित्रांनो, त्या गोष्ट सांगायची गरजच नाही. मस्तपैकी दर्शन घेतलं. देवा भोले बाबाला म्हटलं आम्हाला सुखात ठेव, माझ्या इंस्टाग्राम मित्राला सुखात ठेव, माझ्या परिवाराला सुखात ठेव आणि आपली मित्रमंडळी सगळी सुखात असू दे, असा आशीर्वाद घेऊन भोले बाबाचा निघालो होतो आम्ही गाडीच्या दिशेने. गाडीच्या दिशेने जात असताना आम्हाला लागलं होतं मार्केट. मार्केट इतकं मोठं मित्रांनो, या ठिकाणी साडीचं मार्केट खूप मोठं आहे. मार्केटमधून निघलो आणि पुढे आल्यानंतर टोटो धरून निघालो होतो आम्ही गाडीकडे जाण्यासाठी. आता म्हटलं दिवसभर फिरलो, थोडा आराम पण झाला पाहिजे म्हणून निघालो होतो गाडीकडे जाण्यासाठी. गाडीकडे जात असताना बघा मित्रांनो, काशीमध्ये फिरायचं जर असन तर 10 दिवस सुद्धा कमी पडतं मित्रांनो. इतकी मोठी काशी सिटी आहे. या ठिकाणी महत्व सांगायची गरजच नाही. लय मोठं महत्व आहे काशी. खूप अद्भुत आहे. फायनली पोहोचलो तुम्ही गाडीजवळ. गाडीजवळ आल्याच्या नंतर म्हटलं चला आजची सांगता इथंच घ्यावी म्हटलं मित्रांनो. इथं जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. आणि आमचा जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर युट्यूब वरती बघा मित्रांनो, ज्याचं नाव यात्रा वैजिक आहे. चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉग.